तिघांशी आमची चर्चा झाली। त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले की ज्या वक्फ प्रॉपर्टी आहे त्या दर्गाच्या असेल त्यांना अल्टिमेटम दिले। काय अल्टिमेटम? मी खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने हे जे धोरणात्मक निर्णय घेण्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे। सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा पवार पहिले काढावी आणि त्या मूळ जो काही वक्फ करणारा ची भावना होती ती लक्षात घेऊन मस्जिदचे इनाम असतील, कोणी चुकून रजिस्ट्री करून किंवा काहीतरी चिरीमेरी करून वाटून घेतले असेल तर त्यांची नाव होईल। नाही, 100 दिवसाच्या आत त्यांनी करावं, नाही केली तर नावाने व्हावी। ते PR कार्ड असतील, 7/12 असतील, त्याच्यामधून ते नाव कमी होईल आणि वक्फ बोर्डाचा जाईल। आणि हे त्यांनी केलं काही चुकीचं नाहीये। जो ज्या हेतूने वक्फ केलेल्या प्रॉपर्टी आहेत त्या त्यांच्या तर आमचे अधिकारी, आमच्या ज्या सचिव आहेत, सचिव पातळीवरून त्यांना त्यांच्यावर रीतसर कारवाई केली। प्रॉपर्टीवर बसलेले अतिक्रमण धारक दुकानदार आहेत त्यांना रेडी रेकनरच्या 7% त्यांच्यावर टॅक्स आकारण्यात येईल, नावावर यावा। हेच आमचा याच्यामध्ये कोणी श्रीमंत असेल, कोणी गरीब असेल आणि ज्या काही वक्फ घेतोय त्याच्यावरही विचार करू लागलो की भविष्यामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये काही करता येईल का, अजून त्याच्यामध्ये कमी काही एज्युकेशनल असेल त्यांना कोणताही चार्जेस लावल्या जाणार नाही किंवा आज मला वाटतं 2% काहीतरी मिळावं। यासाठी सारथी, बारती, धाडतीच्या धर्तीवर मायनॉरिटी हा आपण कन्सेप्ट आणला का चायनी करता येईल का। शेवटी शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या मुलांना मुलींना चांगला एज्युकेशनमधले जे 200 कॉलेजेस आहे ज्या ठिकाणी PG केली जाते अशा विद्यार्थ्यांचा खर्च महाराष्ट्र सरकार 30 लाख रुपयापर्यंत जो वार्षिक खर्च येतो त्याला आमच्या डिपार्टमेंटने मंजुरी दिली आणि येणाऱ्या वर्षापासून